आणि थेट दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि सध्या बीकेसी मध्ये आहेत। फिनटेकचं प्रदर्शन या ठिकाणी सध्या लागलंय आणि पंतप्रधान मोदी या ठिकाणी भेट देत आहेत आणि तिथल्या उपस्थितांबरोबर चर्चा करत आहेत। पंतप्रधान मोदींचा हा महाराष्ट्राचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मुंबईमध्ये आज खरं तर विरोध प्रदर्शनं होणार होती पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या वेळी, मात्र पोलिसांनी या सर्व विरोधकांना आणि काँग्रेसच्या आमदारांना रोखलेलं आहे। तर पंतप्रधान आता मुंबईमध्ये दाखल झालेत आणि बीकेसी मध्ये पंतप्रधान सध्या ज्या ठिकाणी हे फिनटेकचं प्रदर्शन आहे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, उपस्थितांबरोबर चर्चा करतायत। तर पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये आज महत्त्वाच्या गोष्टी होणार आहेत। एकतर वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे, त्याच्यासाठी जरी सध्या विरोध होत असला तरी देखील महत्त्वाचं म्हणजे आज मुंबईमध्ये ते आता आलेले आहेत। ग्लोबल फिनटेक फेस्ट आहे आणि या ठिकाणी पंतप्रधानांनी भेट दिलेली आहे। या ठिकाणी मोदी चर्चा करताना दिसत आहेत आणि त्यानंतर ते वाढवण बंदराकडे जाणार आहेत। तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि आज मुंबईमध्ये मोठा विरोध प्रदर्शन होईल अशा प्रकारची एक पोलिसांसमोर आव्हानात्मक परिस्थिती होती, त्याकडेही पोलिसांचं मोठं लक्ष दिसतंय। तर सध्या ग्लोबल फिनटेक फेस्टसाठी पंतप्रधान बीकेसीमध्ये दाखल झालेले आहेत। मोदींचा हा दौरा आता महाराष्ट्राचा सुरू झालेला आहे आणि आधी ते मुंबईमध्ये आलेत आणि त्यानंतर वाढवण बंदराचं आज भूमिपूजन होणार आहे, त्या ठिकाणी जाणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि बीकेसीमध्ये दाखल झालेत आणि त्याचीच आपण ही थेट दृश्य पाहतोय। तर एका बाजूला काँग्रेसनं विरोध केलाय, पंतप्रधानांनी माफी मागावी अशा प्रकारची काँग्रेसची मागणी, त्यामुळे त्यांची आज जी सभा होणार आहे त्यामध्ये पंतप्रधान काय नेमकं यावर बोलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे, मग ते बदलापूरचं प्रकरण असो अथवा जो विरोध होतो आहे मच्छीमारांचा जो विरोध होतो त्यावर काही बोलतात का, आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण आहे त्यावर विरोधकांनी बरीच टीका केलेली आहे, त्यावर पंतप्रधान नेमकं आज काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। तर सध्या ग्लोबल फिनटेकच्या फेस्टमध्ये पंतप्रधान पोहोचलेत आणि या ठिकाणी चर्चा करताना दिसतात। तर वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला काही वेळामध्ये पंतप्रधान रवाना होतील, मात्र त्याही ठिकाणी मच्छीमारांच्या संघटनांनी मोठा विरोध केलेला आहे। मच्छीमारांनी आपल्या बोटींना काळे फुगे लावून निषेध वर्तवलेला आहे। त्याही ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। जवळपास 11 पर्यंत या ठिकाणी पंतप्रधान या ठिकाणी लोकांना येण्यासाठी सांगितले होतं आणि त्यानंतर पंतप्रधानांचा या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम होणार आहे। तर बीकेसी मधली दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान मुंबईमध्ये आल्यानंतर ग्लोबल फिनटेक फेस्ट सुरू आहे आणि या ठिकाणी पंतप्रधानांनी हजेरी लावलेली आहे। तर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदी आता पहिल्यांदाच मुंबईमध्ये येत आहेत आणि निश्चितच तर एका बाजूला आपण पाहतोय मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, तर बीकेसीमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आज त्यांच्याबरोबर शक्तिकांत दास सुद्धा दिसत आहेत। बीकेसीतून आपण ही थेट दृश्य पाहतोय नरेंद्र मोदी यांची ग्लोबल फेस्टमध्ये पंतप्रधान एक्झिबिशन पाहताना।